तुम्हाला कोणत्या वारी सुट्टी असते? रविवारची सुट्टी जर असेल तर या ग्राहकांचे आभार तुम्ही दर रविवारी मानायलाच हवे. यांच्यामुळेच आपल्याला विकली ऑफ मिळतो. आणखीन एका ग्राहकाचे लायन्स अँड ट्युबरोच्या विधानानंतर रविवारच्या किंबहुना आठवड्याच्या सुट्टीवर जोरदार घमासान झालं. मुळामध्ये रविवारची सुट्टी मिळायला कशी लागली आणि ज्यांच्यामुळे आपल्याला रविवारची सुट्टी मिळते ते कोण होते आणि जगामध्ये विकली एंडची कॉन्सेप्ट कधी आणि कशी अस्तित्वात आली समजून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. पण त्याआधी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. आपली गोष्ट सुरू होते 19व्या शतकात. भारतावरती ब्रिटिशांचे राज्य होते. इंग्रजांची राजधानी कलकत्त्यात असली तरी कापड गिरण्या मुंबईत होत्या आणि यावर ब्रिटिशांचा आर्थिक डोलारा उभा होता. मँचेस्टर हे जगातलं पहिलं औद्योगिक शहर होतं. येथे मोठमोठ्या मिल्स होत्या, गोदाम होती. मँचेस्टरच्या तुलनेत मुंबईत कामगार मुबलक उपलब्ध होते. रोजगार स्वस्त होता. शिवाय ब्रिटिश अंमल असल्याने कामगारांकडून किती काम करून घ्यायचं, किती तास करून घ्यायचं, त्यांना पगार किती द्यायचा याविषयी ब्रिटिश सरकारचा कोणताही कायदा नव्हता. त्यामुळे एकीकडे कामगारांचे शोषण होत होतं तर दुसरीकडे गिरणी मालक कामगारांना हवं तसं राबवून घेत श्रीमंत झाले होते. याच कामगारापैकी एक होते नारायण मेघाजी लोखंडे. रेल्वेमध्ये, पोस्टामध्ये काही वर्ष काम केल्यानंतर लोखंडे मिलमध्ये स्टोअर कीपर म्हणून काम करत होते. एका बैठकीत लोखंडेची महात्मा फुलेंची गाठ पडली. महात्मा फुले आणि नारायण लोखंडे सारख्या सत्यशोधक चळवळीतल्या नेत्यांना कामगारांचं हित महत्वाचं वाटत होतं. कामगारांचे प्रश्न हाताळणं, त्यांना सावकारीच्या विळख्यातून सोडवणं, त्यांच्या मुलांचे शिक्षण, त्यांच्या मुलीचे लग्नानंतरच्या अडचणी सोडवणं अशी कामं लोखंडे आणि त्यांचे सहकारी करत होते. पण तोपर्यंत त्याला कामगार चळवळीचं स्वरूप आलेलं नव्हतं. एव्हाना कापड गिरण्यामुळे मुंबईला पूर्वेच मँचेस्टर म्हटलं जाऊ लागलं होतं आणि त्यातच चर्चा सुरू झाली होती फॅक्टरी ऍक्टची. हा कायदा लागू झाला तर आपला तोटा होईल अशी भीती मिल मालकांना होती. या ऍक्टला विरोध करण्यासाठी सगळे मिल मालक एकत्र आले आणि त्यांनी 1875 मध्ये बॉम्बे मिल ओनर्स असोसिएशन ही संघटना काढली. तर दुसरीकडे या कायद्यामुळे नोकर कपात होईल अशी भीती तिथल्या कामगार वर्गाला वाटत होती. नारायण लोखंडे यांनी यासाठी मधला मार्ग काढला. कामगारांसाठीच्या मागण्या लावून धरण्यासाठी 23 सप्टेंबर 1884 ला देशातली पहिली कामगार संघटना बॉम्बे मिल अँड असोसिएशन स्थापना झाली. अध्यक्ष होते नारायण मेघाजी लोखंडे. हे महाराष्ट्रातीलच नाही तर देशातली पहिली कामगार चळवळ होती. कामगारांच्या हितासाठी एक दिवसाची सुट्टी असायलाच हवी अशी कल्पना मांडणारे लोखंडेच होते. दमट वातावरणाचा परिणाम कामगारांच्या तब्येतीवरती होतो हे सांगतानाच त्यांनी 7 दिवस सतत काम केल्याने मशिनरी खराब होते असं देखील मिल मालकांना सांगितलं होतं. इतकंच नाही तर कामगारांचं किमान वय 16 वर्ष असावं. दुपारच्या जेवणासाठी अर्ध्या तासाची सुट्टी, कामगारांचे कामाचे ठराविक तास, दर महिन्याच्या 15 तारखेपर्यंत पगार अशा सगळ्या मागण्या या संघटनेच्या कामगारांच्या सहीनिशी मांडल्या होत्या. जवळपास 6-7 वर्षाच्या लढ्यानंतर 10 जून 1890 ला मिल मालक संघटनेने कामगारांना दर रविवारी सुट्टी द्यायचा निर्णय जाहीर केला आणि तेव्हापासून आपल्याला रविवारी किंवा साप्ताहिक सुट्टी मिळायला सुरुवात झाली. तेव्हा काही जणांनी रविवारच्या सुट्टीचा संबंध ख्रिश्चन समुदायाच्या रविवारच्या प्रार्थनेशी जोडला होता. पण हे दिशाभूल करण्यासाठी केलं जातं असल्याची कल्पना लोखंडे यांना आली आणि भारतातल्या रविवारच्या सुट्टीचा आणि ख्रिस्ती धर्माचा संबंध नसल्याचे त्यांनी तेव्हा स्पष्ट केलं होतं. इतिहासातल्या नोंदीनुसार प्रार्थनेसाठी वेळ मिळावा म्हणून रोमन सम्राट कॉन्स्टंटाईनने सन 321 मध्ये रविवारचा दिवस सुट्टीचा म्हणून जाहीर केला होता. पुढे हाच दिवस जगातल्या इतर देशांनी देखील स्वीकारला. संपूर्ण 19व्या शतकाच्या काळामध्ये जगभरातल्या फॅक्टरीज मध्ये कामगारांच्या हक्काबद्दलची जागरूकता वाढत होती. कामाचे तास कमी होत होते. कामगारांना सुट्टी मिळायला हवी ही संकल्पना ठसत होती. ब्रिटन आणि फ्रान्समध्ये कामगार मंगळवार ते शनिवार अशी काम करून रविवारची सुट्टी त्याला जोडून सेंट मंडे म्हणजे अनेकदा सोमवारची सुट्टी देखील घेत होते. यातनच 2 दिवसाची विकेंडची संकल्पना आकार धरायला लागली. शनिवारी अर्धा दिवस काम आणि रविवारची पूर्ण दिवस सुट्टी या मागणीसाठी 1840च्या दशकात तिथल्या ट्रेड युनियन्सनी आंदोलन केली. पण हे सगळे एका फटक्यात झालं नाही. त्यासाठी साधारण पुढची 50 वर्ष जावं लागली. या साप्ताहिक सुट्ट्यामुळे आधीमध्ये सुट्ट्या घ्यायचे प्रमाण कमी होत कामाचा दर्जा सुधारतो हे अधिकाऱ्यांच्या, कंपनी मालकांच्या लक्षात आलं आणि विकेंडची संकल्पना रुजली. साप्ताहिक सुट्टी हा कामगार चळवळीतला इतिहासाचा एक महत्वाचा विजय मानला जातो. आता तर जगातल्या अनेक देशांमध्ये वर्किंग वीकची संकल्पना 5 वरून 4 दिवसावरती आणण्याची चर्चा सुरू झालेली आहे.
तुम्ही किती तास काम करता म्हणजे क्वांटिटी ऑफ वर्क पेक्षा तुम्ही करत असलेल्या कामाचा दर्जा म्हणजे क्वालिटी ऑफ वर्क यावरती लक्ष देणं महत्वाचं असल्याचं महिंद्रा ग्रुपचे संचालक आनंद महिंद्रा यांनी देखील म्हटलं होतं. तुम्हाला काय वाटतं, आठवड्यामध्ये कामाचे दिवस किती असायला हवे? आम्हाला नक्की सांगा आणि आठवड्यातल्या सुट्टीची ही गोष्ट इतरांपर्यंत पोहोचायला देखील विसरू नका. धन्यवाद.